हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, तुम्ही भेट घेताय पाटलांची आज? नाही, मी सातत्यानं पहिल्या दिवशीपासून किंवा ज्या वेळेस ही आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेसपासून मी मराठा समाज बांधवाच्या सोबत आहे, साहेबाच्या सोबत हमेशाच आहे। मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि समाजाप्रती माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी इथं आलेलो आहोत। पण सरकार अजून दखल घेत नाही पाटलांची। नाही, ते तर आपल्याला माहिती आहे की हे एवढं करायची पाळीच येत नव्हती। जर सरकार सकारात्मक असलं असतं तर हे करायची पाळी येत नव्हती, पण सरकार हे जाणून बुजून करते हे आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे। तुम्ही भेटायला आलात, मात्र तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी पण अजूनपर्यंत, मी आज इथं पक्षाचा म्हणून नाही तर एक मराठा समाजाचा एक माणूस म्हणून मी इथं आलेलो आहो आणि पहिल्या दिवशीपासून आहे आणि मला बाकीचे कसली पर्वा नाही। मी माझ्या समाजासाठी इथं बसणार आहे। काही प्रमाणात मराठा समाज आक्रमक सुद्धा होतोय, सीएसटी असेल, इतरत्र असतील। साधारण गोष्ट आहे दादा, तुम्ही बघत असाल काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे। किती वेळेस आम्हाला आता आपण असं सांगणार की हो चाल पुढच्या लवणाला कधी येणार आहे ती लवण? मनोज दादा इतके दिवस झालं आंदोलन करतायत, दरवेळेस फसवणूक होती आहे। आक्रमक होण्याची स्वाभाविक आहे, असं काय त्याला काय फार वेगळं कोणाला सांगावं लागणार नाही आहे। पण तरी पण मनोज दादा सांगतायत त्यामुळं सगळं संयमात चालू आहे, सगळं व्यवस्थित शिस्तीत चालू आहे। फक्त ते मनोज दादाने सांगितलं म्हणून शिस्तीत चालू आहे, नाहीतर गावगाव भानगडी सुरू झाल्या असत्या। पण फक्त मनोज दादाचं असं सांगणं आहे की आपण शिस्तीनं केलं पाहिजे, संयमानं केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची हानी इतर समाजाला किंवा इतर लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, यासाठी आम्ही सगळे संयमानं आहोत। जरंगे पाटलांची प्रकृती आता खालावते, अत्यावस्थ व्हायला सुरुवात झाली। नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की डॉक्टर साहेबांनी याला हे सगळं करण्यासाठी मज्जाव केलेला। हे गोष्टी त्यांच्यासाठी सहन होण्यासारख्या नाही आहेत। वारंवार सांगून त्यांनी वारंवार हे उपोषण करून त्यांची सगळी प्रकृती आतमधून सगळी ढासळलेली आहे, पण तरी ते समाजासाठी लढतायत, करतायत। सरकारने त्याच्यात लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे, परिणाम चांगले होणार नाहीत। असं जर आपण जास्त दिवस ठेवलं तर चांगले होणार नाहीत। सरकारने ताबडतोब डिसिजन घेतलं पाहिजे, सरकारच्या इख्तियारीत आहे, घेतलं पाहिजे। सरकारला आव्हान काय कराल? त्यांची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे, तुमचाही तसाच पाठिंबा आहे। आमचं म्हणणं आहे की सरकारने तातडीने जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभं टाकावं, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। हे एक जरांगे पाटलाची मागणी नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या सर्व, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सर्व मराठा समाजाची मागणी आहे, ती मागणी मान्य करावी। तर अशा पद्धतीने मनोज जरंगे पाटील यांची मागणी मान्य करावी अशी भूमिका नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।